नमस्कार। आज मी बनवली आहे सगळ्यांच्याच आवडीची झणझणीत आणि तर्रीदार मिसळ पाव। मिसळ पाव म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं। इथे मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने मिसळ पाव कशी बनवायची हे सांगितलं आहे। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। टाइम वाया न घालवता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूयात। सगळ्यात आधी या ठिकाणी मी मोड आलेली 250 ग्राम मटकी घेतलेली आहे। आता ही मटकी आपल्याला 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। मटकी पाण्याने 2 वेळा स्वच्छ धुवून घेतली आहे। आता यामध्ये मी पाणी टाकून घेते। 1 चमचा मीठ, 1 छोटा चमचा हळदी पावडर व्यवस्थित मिक्स करूयात आणि ही मटकी आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरती चांगली शिजवून घ्यायची आहे। 7 ते 8 मिनिटांनंतर या ठिकाणी मटकी एकदम व्यवस्थित शिजलेली आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा आणि यावरती झाकण ठेवून आपण याला जरा वेळ साईडला ठेवून देऊयात। आणि आता आपल्याला मिसळ बनवण्यासाठी मसाला तयार करायचा आहे। मसाला बनवण्यासाठी गॅस चालू करून त्यावरती मी एक कढाई ठेवून घेतली आहे। या कढाईमध्ये मी थोडंसं खोबरं किसून घेतलेलं आहे। हे खोबरं आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरती 1 ते 1.5 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे। याचा हलकासा कलर चेंज होईपर्यंत 1.5 मिनिटानंतर खोबऱ्याला छान असा सोनेरी कलर आलेला आहे। आता हे खोबरं आपण काढून घेऊयात। गॅस बंद करून घेते। आता याच कढाईमध्ये मी 1 पळी तेल टाकून घेते। तेल चांगलं गरम झालं की लगेचच या ठिकाणी मी 3 मीडियम साईजचे कांदे असे स्लाइसमध्ये कट करून घेतले आहेत। कट करून घेतलेला सगळा कांदा कढाईमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि हा कांदा आपल्याला 2 ते 3 मिनिटं मीडियम फ्लेमवरती चांगला परतून घ्यायचा आहे। 3 मिनिटं कांदा परतून घेतला की आता लगेच यामध्ये मी अद्रक बारीक कट करून घेतला आहे आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। लसूण आणि अद्रक टाकून घेतल्यानंतर हे सुद्धा आपल्याला कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून 1 ते 1.5 मिनिटं परतून घ्यायचं आहे। कांदा, अद्रक, लसूण व्यवस्थित परतला आहे। आता लगेचच यामध्ये मी टोमॅटो टाकून घेते। इथे मी 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो स्लाइसमध्ये कट करून घेतले आहेत। टोमॅटो पण आपल्याला चांगले सॉफ्ट होईपर्यंत परतायचे आहेत। टोमॅटो लवकर सॉफ्ट व्हावेत यासाठी मी इथे 1 चमचा मीठ टाकून घेते। मीठ टाकल्यामुळे टोमॅटो लवकर सॉफ्ट होतात। व्यवस्थित मिक्स करूयात आणि याला आपल्याला 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं आहे। या ठिकाणी टोमॅटो पण छान सॉफ्ट झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता। आता गॅस बंद करून घेते आणि याला आपल्याला पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे। त्यानंतर आपण याचं वाटण तयार करून घेणार आहोत। वाटण तयार करण्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेलं खोबरं घेतलं आहे। याच भांड्यामध्ये आपण जे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवलं होतं टोमॅटो, कांदा आणि अद्रक लसणाचं ते सुद्धा टाकायचं आहे आणि याला आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। या ठिकाणी मिसळ बनवण्यासाठी आपल्याला जे वाटण लागणार होतं ते करून झालेलं आहे। आता याला मी एका ताटामध्ये काढून घेते आणि हे आपण असंच जरा वेळ साईडला ठेवून देऊयात। आणि आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे। फोडणीसाठी गॅस चालू करून त्यावरती मी कढाई ठेवून घेतली आहे। या कढाईमध्ये आता मी तेल टाकून घेणार आहे। तेल आपल्याला थोडंसं जास्तच वापरायचं आहे, म्हणजे आपली जी मिसळ तयार होणार आहे त्याला छान अशी तर्री येते। या ठिकाणी मी 8 ते 9 पळी तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की लगेच यामध्ये 1 चमचा मोहरी टाकली आहे। मोहरी छान तडतडली की लगेचच इथे मी 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घेतली आहेत, ते सुद्धा या तेलामध्ये टाकून घेतली आहेत। आता लगेच यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं कांदा, टोमॅटो आणि अद्रक लसणाचं ते सगळं वाटण या फोडणीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे।
मीडियम फ्लेमवरती हे वाटण मी 7 ते 8 मिनिटं चांगलं परतून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता फोडणीमध्ये चांगले एकजीव असं झालेलं आहे आपलं हे वाटण। आता यामध्ये आपल्याला सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत। सुक्या मसाल्यांमध्ये इथे मी 1 छोटा चमचा धना पावडर, 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे मिसळ मसाला आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला घेतला आहे। सगळे सुके मसाले वाटणामध्ये टाकून घेऊयात। व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आणि याला आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरती 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे। वाटणामध्ये हे मसाले चांगले एकजीव झाले पाहिजेत। मसाला व्यवस्थित परतलेला आहे। आता आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा पाणी हे थोडंसं कोमट करूनच टाकायचं आहे आणि मिसळ ही पातळच असते, त्यामुळे या ठिकाणी मी भरपूर पाणी टाकून घेणार आहे। पाणी टाकून झालं की पुन्हा एकदा याला मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। पाणी टाकून झालं की या रश्श्यामध्ये आपण सुरुवातीला जी मटकी शिजवून घेतली होती ती सगळी मटकी टाकायची आहे। व्यवस्थित मिक्स करायची। गॅसची स्पीड मीडियम टू लोच ठेवायची आहे। सगळं साहित्य टाकून झालेलं आहे। शेवटी आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मटकी शिजवताना आणि वाटण तयार करताना आपण मीठ घातलं होतं, हे लक्षात ठेवूनच मीठ घालून घ्यायचं आहे। आता आपल्याला याला मीडियम फ्लेमवरती एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे। 7 ते 8 मिनिटानंतर मिसळला छान अशी उकळी आलेली आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या मिसळला कलर पण एकदम परफेक्ट आलेला आहे, तरी पण खूपच छान आलेले आहे। अशा पद्धतीने इथे आपली मिसळ खाण्यासाठी तयार झालेली आहे। खाताना ही मिसळ द्यायची कशी आता हे आपण पाहूयात। या ठिकाणी मी एक मोठं ताट घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे एक खोलगट प्लेट ठेवून घ्यायची आहे। या प्लेटमध्ये सगळ्यात आधी फरसाणा घालून घ्यायचा। फरसाण हे थोडंसं तिखटच आणायचं। आणताना फरसाणामध्ये पण खूप प्रकार आहेत। फरसाण घालून घेतलं की यावरती आपण जी मिसळ तयार करून घेतली होती ती पण टाकून घ्यायची। रस्सा थोडासा जास्त टाकायचा, थोडा कांदा आणि शेवटी थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची। आता याच ताटामध्ये साईडला 2 पाव ठेवून घेतलेले आहेत। पाव तुम्ही गरम पण करून घेऊ शकता। 1 वाटी दही आणि दुसऱ्या एका वाटीमध्ये थोडंसं फरसाण ठेवून घ्यायचं आहे। दुसऱ्या साईडला बारीक कट करून घेतलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लिंबू आपल्याला लागणार आहे। सगळं ताट आपलं तयार करून झालेलं आहे। आता इथे शेजारी आपल्याला आपण जी मिसळ तयार करून घेतली होती त्याचा रस्सा पण ठेवून घ्यायचा आहे, कारण मिसळ खाताना रस्सा थोडासा जास्तच लागतो। अशा पद्धतीने इथे आपलं मिसळ खाण्यासाठी एकदम परफेक्ट अशी तयार झालेली आहे। कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही रेसिपी? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही देखील अशा प्रकारे झणझणीत अशी मिसळ पाव नक्कीच करून पहा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत खात रहा, मस्त रहा। बाय बाय। थँक यू।